नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? मित्रांनो, भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? तर हिरव्या. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, हिरवी. मित्रांनो, इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? तर हिरव्या रंगाची असते. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखी दिसते ती जागा म्हणजे? मित्रांनो, जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखी दिसते ती जागा म्हणजे स्थितीज होय. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, स्थितीज. प्रश्न क्रमांक 3. सुवर्ण मंदिर कोठे आहे? मित्रांनो, सुवर्ण मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर अमृतसर. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, अमृतसर. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम झालेला आहे? मित्रांनो, कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर महाबळेश्वर. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, महाबळेश्वर. मित्रांनो, महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? तर कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्व अभावी होतो? मित्रांनो, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्व अभावी होतो? तर अजीवनसत्व अभावी होतो मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे, अजीवनसत्व. प्रश्न क्रमांक 6. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? मित्रांनो, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर होय? तर 10,000 चौरस मीटर होय. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, 10,000 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 7. रसायनाचा राजा कोणास म्हणतात? मित्रांनो, रसायनाचा राजा कोणास म्हणतात? तर सल्फ्युरिक ॲसिड यांना म्हणतात मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, सल्फ्युरिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 8. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? मित्रांनो, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर गंगटोक. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, गंगटोक. प्रश्न क्रमांक 9. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव टिंबटिंब होते. मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर यशवंत. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, यशवंत. प्रश्न क्रमांक 10. मराठवाडा मुक्ती दिन या दिवशी साजरा करतात. मित्रांनो, मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबर. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, 17 सप्टेंबर. मित्रांनो, 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11. कथ्थक हा नृत्य प्रकार टिंबटिंब या राज्याशी संबंधित आहे. मित्रांनो, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर प्रदेश. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे मित्रांनो? तर विधान परिषद. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, विधान परिषद. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर 1674 या साली झाला मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर मित्रांनो, 1674. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 15. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? मित्रांनो, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर डी जीवनसत्व. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, डी जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 16. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? मित्रांनो, सरहद्द गांधी या नावाने कोणास ओळखले जाते? तर खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखले जाते मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, खान अब्दुल गफ्फार खान. मित्रांनो, खान अब्दुल गफ्फार खान यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते मित्रांनो? तर सरहद्द गांधी या नावाने ओळखले जात होते. मित्रांनो, या व्हिडिओची PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. इंडियन मिलिटरी अकादमी टिंबटिंब येथे आहे. मित्रांनो, इंडियन मिलिटरी अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? तर डेहराडून. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, डेहराडून. प्रश्न क्रमांक 18. ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
मित्रांनो ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो तर डोळ्यांना होतो मित्रांनो, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे डोळे. मित्रांनो ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो तर डोळ्यांना होतो, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे मित्रांनो, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 20, आरबीआयचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे? आरबीआयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो तर मुंबई, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो मुंबई. प्रश्न क्रमांक 21, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते तर मौलाना अबुल कलाम आझाद, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22, दी अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे? मित्रांनो दी अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे मित्रांनो, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो दी अनटचेबल्स हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23, भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो चेन्नई. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? मित्रांनो महाराष्ट्राचा कोणता प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तर पूर्व विदर्भ, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो पूर्व विदर्भ. मित्रांनो पूर्व विदर्भ या प्रदेशाला तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे तर यावली, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो यावली. प्रश्न क्रमांक 26, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? मित्रांनो भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो भारतरत्न. प्रश्न क्रमांक 27, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? मित्रांनो पुण्यातील आगा खान पॅलेस या ठिकाणी कोणाची समाधी आहे तर कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो कस्तुरबा गांधी. मित्रांनो आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी आहे, तर आगा खान पॅलेस या ठिकाणी कोणाची समाधी आहे मित्रांनो तर कस्तुरबा गांधी यांची समाधी, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28, टिंबटिंब हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. मित्रांनो भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे तर हिराकुंड, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो हिराकुंड. मित्रांनो हिराकुंड हे भारतातील सर्वात लांब धरण आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29, टिंबटिंबवी घटनादुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. मित्रांनो पंचायत राज संस्थेशी संबंधित कोणती घटनादुरुस्ती आहे तर 73वी, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो 73वी घटनादुरुस्ती ही पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30, पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? मित्रांनो पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे तर श्वान, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो श्वान. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.